श्रोते हो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर श्रोते हो असा परवलीचा शब्द झालेला आहे माझ्यासाठी. मात्र आज मी तुम्हाला नुसतं श्रोते हो असं म्हणणार नाही, तर आज तुम्ही प्रेक्षक देखील आहात. कारण आजचा हा पॉडकास्ट मी तुम्हाला पुणे बुक फेस्टिवल किंवा पुणे पुस्तक महोत्सव जो पुण्यात मोठ्या प्रमाणात आता गाजतो आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसादामुळे सर्वत्र त्याचं नाव घेतलं जातं आहे, अशा या फेस्टिवलमध्ये तुम्हाला फिरवणार आहे. इथल्या लोकांशी मी गप्पा मारणार आहे, इथल्या पुस्तकांचं तुम्हाला दर्शन घडवणार आहे. म्हणून आज तुम्ही प्रेक्षक आहात, पण नुसतेच प्रेक्षक नाही, तुम्ही एक चोखंदळ वाचक असणारे प्रेक्षक आहात. त्यामुळं हा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री वाटते. चला आज जाऊया. तर मित्रांनो, हा आहे माहोल पुणे बुक फेस्टिवल किंवा पुणे पुस्तक महोत्सव. याच्यात आज मी इथे आलेलो आहे आणि त्याचं एक छोटंसं दर्शन आपलं सर्वांना घडवावं हा याच्यामागचा उद्देश आहे. आपण महोत्सवात जाऊया आणि काही स्टॉल्सला भेट देऊया आणि काही प्रकाशक असतील, ग्रंथविक्रेते असतील किंवा वाचक असतील ह्यांच्याशी पण संवाद साधूया. आणि इथे आहे पुस्तकाचा गाव भिलार, त्याचं पण ब्रँडिंग इथे करतायत. त्याचा स्टॉल बघूया. त्यात काय आहे, सेल्फी पॉईंट केलेला आहे आणि लोक त्याचा आनंद घेत आहेत. साधारण पुस्तकाचं गाव हे काय या संदर्भात सगळ्या गोष्टी इथे सर्वांना पाहायला मिळतात. आणि त्याचा एक सेल्फी पॉईंट देखील आहे. त्यात लोक पुस्तकाच्या गावात गेल्याचा आनंद घेतात. आणि आता सध्या पाहायला मिळते तुम्हाला दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि ही गर्दी आहे. विशेषतः तरुणांची, मुलांची गर्दी खूप आहे. रांगा लावून लोक पाहतात. हा हे नॅशनल प्रेस स्टॉल आहे. पुस्तकालय त्यांचा हा स्टॉल आहे. एक काय ई पुस्तकालय काय आहे ते जरा आपण पाहूया. काय आहे ई पुस्तकालय? अच्छा, और अगर आप इसको स्कैन करेंगे तो यहाँ पे ओके, छोटा ते फ्री आहे. अच्छा, सकाळ प्रकाशन त्यात आपण आलेलो आहोत. त्यांचा देखील जरा वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल आहे आणि त्याला प्रतिसाद वगैरे कसा आहे ते आपण जाणून घेऊया. आता आपण आहोत सकाळ प्रकाशनच्या स्टॉलवरती. तिथे कसा रिस्पॉन्स आहे, कुठल्या पुस्तकांना जास्त मागणी आहे त्या संदर्भात मॅडम सांगतील. अमृताजी बोला. नमस्कार, मी अमृता, सकाळ प्रकाशनाची प्रतिनिधी. गेल्या 6 दिवसांपासून इथे वेगवेगळ्या वयाची माणसं येत आहेत. म्हणजे तरुण तर येतात आहेत, पण वयस्करही लोक येत आहेत आणि पुस्तकं भरभरून घेत आहेत. पण मला सांगायला खूप आनंद होईल की आध्यात्मिक पुस्तकं, आरोग्यावरची पुस्तकं, सेल्फ हेल्प कॅटेगरीतली पुस्तकं जी इन्स्पिरेशनल आहेत ती मुलांना जास्त भावत आहेत. इव्हन नॉवेल्स, कथा, कादंबऱ्या ही पुस्तकं आवर्जून घेत आहेत. आणि ऐतिहासिक विषयांची जी पुस्तकं आहेत तर त्यांची पण मागणी खूप चांगली आहे. मला वाटतं की आणि सकाळ प्रकाशनचं कुठलं पुस्तक सर्वाधिक सध्या मागणीत आहे? अर्थात आमचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांचं गोष्ट पैशा पाण्याची आणि आलोक कार्टुनिस्ट आलोक आणि प्रफुल्ल वानखेडे यांचं ओके सॉरी थँक्यू ह्या 2 पुस्तकांना सगळ्यात जास्त मागणी आहे.
अच्छा, म्हणजे हीच ती पुस्तक आहेत. येस. हे ओके सॉरी थँक्यू हे नवीन आलेलं आहे. हो ह्याच वर्षी बरोबर. प्रकाशित झालेलं आहे आणि गोष्ट पैशा पाण्याची अर्थातच ते आमचं बरोबर. 1 लाखांहून अधिक विक्री झालेली आहे. हा. आणि तरुणाईचा प्रतिसाद कसा आहे? तरुणाईचा प्रतिसाद खूप चांगला आहे. मला तरुण येऊन विचारतात की मॅडम तुमच्याकडे कविता संग्रह आहे का, गझल आहेत का, उर्दू मुशायऱ्यांची पुस्तकं आहेत का, चारोळ्या आहेत का. तर मला खूप आनंद होतोय आणि सेल्फ हेल्प म्हणजे मराठी तर वाचलंच जात आहे आणि इंग्रजीही वाचलं जात आहे. थँक्यू. थँक्यू. आहे स्कोलॅस्टिकचा स्टॉल, पब्लिकेशन. मी ऍक्च्युली आलो आहे भर दुपारी. आता साधारण 2:30ची वेळ आहे, शुक्रवार आहे, तरी देखील इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. विशेषतः तरुणांचीही संख्या मोठ्या प्रमाणात दिसते आहे. ही अतिशय चांगली बाब आहे आपल्या सर्वांसाठी की या महोत्सवाला तरुणाईचा प्रतिसाद कसा आहे हे कदाचित यातून आपल्याला दिसू शकेल. ऍक्च्युली आबालवृद्ध आपण जे म्हणतो ना, त्यामुळे आपल्या छोट्या मुलांसहित लोक आलेले आहेत, कुटुंब म्हणून देखील आलेले आहेत. आपण एक संवाद साधूया. सर नमस्कार. तुम्ही सहकुटुंब आलेला आहात आणि कसं वाटतं तुम्हाला? आनंद. अच्छा, मुलं एन्जॉय करतात. हॅलो, तुला आवडतात पुस्तकं? आवडतात? वी आर एन्जॉयिंग. या पुस्तक आवडतं तुला? आवडतं? सापडली पुस्तकं पाहिजे ती? शोधतोय, बघतोय. गुड. खरोखर ज्यांना आपण म्हणू आबालवृद्ध इथे आलेले आहेत, शाळेतली मुलं आलेली आहेत. साधारण 600हून अधिक स्टॉल्स इथे आहेत. विविध प्रकाशन आणि ग्रंथ विक्रेत्यांची, विविध संस्थांची देखील स्टॉल्स आहेत आणि सर्वत्र गर्दी आहे. म्हणजे संध्याकाळ जशी येईल आता जवळ, तसं लोक बाहेर पडतील आणि ही गर्दी आणखी वाढेल असा पूर्ण अंदाज आहे. पण काही विक्रेत्यांशी देखील संवाद साधणार आहोत. इथे प्रतिसाद कसा आहे, लोक फक्त पाहायला आलेले आहेत का पुस्तक विकत देखील घेत आहेत, हे देखील आज आपण जाणून घेऊया. हे शुभम साहित्याचा स्टॉल आहे. इथे देखील वाचक मोठ्या संख्येने जमलेले दिसत आहेत. आता आपण आलेलो आहोत बालभारतीच्या स्टॉलवरती आणि इथे अगदी बालभारतीची सगळी पुस्तकं, मराठी विश्वकोश आणि खूप काही खजिना इथे आहे. सगळ्यात विशेष म्हणजे किशोरचे सगळे अंक इथे आहेत. निडोक किशोरचे अनेक खंड इथे आहेत
आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसाद त्याला मिळताना दिसतोय. आणि इतकी सिस्टीम इथे दिसते आहे. अभ्यागतांचे अभिप्राय लोक लिहून देत आहेत. छान वाटलं. आता आपण आलेलो आहोत मॅजेस्टिकला. सो मॅजेस्टिक बुक डेपो हे जे आहे तर यांना देखील उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. आपण 2 मिनिटात जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया आहे याच्यावर. आशयजी नमस्कार. नमस्कार. मॅजेस्टिक म्हणल्यानंतर एकदम पुस्तकांचं वाचकांचं असलेलं नातं समोर येतं. पुण्यातल्या या प्रदर्शनातला प्रतिसाद तुम्हाला कसा वाटतोय, कसा जाणवतो? खूप चांगला प्रतिसाद आहे. पहिल्या दिवसापासूनच उत्तम प्रतिसाद आहे. जसा गेल्या वर्षी उत्तम प्रतिसाद मिळालेला तसाच यावर्षी सुद्धा मिळाला आहे. आणि पुस्तकांमध्ये तुम्ही म्हणाल तर आमचे लेखक जे आहेत श्रीना पेंडसे, अनिल अवचट, अनंत सामंत, भीष्मराज पाम या लेखकांच्या पुस्तकांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर पॉप्युलरची पुस्तकांपैकी नेमाड्यांच्या पुस्तकांना, जी ए कुलकर्णी, विंदांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी आहे. आणि एक नवीन आलेलं पुस्तक जे मी खास करून सांगेल की अंजली जोशींचं गुरु विवेकी भला या पुस्तकाच्या प्रचंड प्रती आम्ही इकडे विकलेल्या आहेत. त्या पुस्तकाला बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. आणि या पुस्तकाची खूप चांगली मागणी वाचकांची आहे इकडे. त्याचबरोबर बालवाङ्मयाची पुस्तकं मोठ्या प्रमाणात जात आहेत. मुलं येत आहेत. शाळांमध्ये कुपन सुद्धा वाटली गेलेली आहेत नॅशनल बुक ट्रस्ट कडनं. त्या मुलं येऊन स्वतःच्या आवडीने पुस्तकाचं आवड विकत घेत आहेत. आणि मुलांनाही पुस्तक खरेदीचा आनंद मोठ्या प्रमाणात घेताना इथे बघायला मिळतो. इतर साहित्य संमेलनातले काही स्टॉल्स असतील किंवा तेव्हाचा अनुभव असतो आणि इथं आता मागच्या वर्षीपासून हा जो बुक फेस्टिवल सुरू झालेला आहे पुण्यात, पुणे पुस्तक महोत्सव, यात मुख्य फरक तुम्हाला काय जाणवतोय? मुख्य फरक साहित्य संमेलनात आणि इकडे बघाल तर सुविधांमध्ये मोठा फरक आहे. म्हणजे पुस्तक विक्रेत्यांच्या दृष्टीने म्हणालो तर पुस्तक विक्रेत्यांना ज्या सुविधा इकडे दिल्या जातात त्याच्या निम्म्या सुविधा पण साहित्य संमेलनात दिल्या जात नाही. आणि रिस्पॉन्स म्हणाल तर एक इकडे प्रचंड रिस्पॉन्स आहे. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलेला आहे की ते बुक फेस्टिवल आहे, लिटरेचर फेस्ट आहे जो आजपासून चालू झाला आहे, 3 दिवस आहे. तर लोकांपर्यंत माहिती पोहोचणं हे महत्वाचं आहे. आता साहित्य संमेलन कोणत्याही गावात होत असेल, कोणत्या जिल्ह्यात होत असेल तर तिकडच्या जिल्ह्यातल्या सगळ्यांना माहिती होणं आणि तिकडच्या जिल्ह्यातून, आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक येणं महत्वाचं असतं. पण हल्लीच्या काळात ते दिसत नाही. संमेलनात तेवढा रिस्पॉन्सच मिळत. आता इकडे मी जसं मगाशी म्हणालो की प्रत्येक शाळेत सगळ्यांपर्यंत कुपन्स देऊन किंवा माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे 10 दिवसाचा एक कार्यक्रम असूनही रोज तेवढाच रिस्पॉन्स मिळतो. अच्छा. आणि तरुणांचा प्रतिसाद कसा दिसतो तुम्हाला? खूपच. म्हणजे ते तुम्ही बघाल आता आजूबाजूला तरुण 50% तरुण तुम्हाला दिसतील पुस्तक खरेदी करताना. तर आहेच तरुणांचाही चांगला रिस्पॉन्स. हे चित्र देखील सर्वसामान्यपणे आपण साहित्य संमेलनात पाहतो त्यापेक्षा वेगळे. हो, खूप वेगळे. हो. आणि सगळ्यात मोठं आकर्षण काय वाटतं तुम्हाला यावेळेस, किंवा जे तुम्ही अपेक्षा केली नव्हती पण ती सरप्राइझिंगली गोष्ट चालली आहे? म्हणजे डिस्काउंट असेल किंवा एखादं पुस्तकाचं आकर्षण असेल लोकांना, असं काही, किंवा एखादा जॉनरा जे तुम्हाला वाटला नव्हता पण खूप चालतोय सध्या? तसं बघा, खूप मुलं आली आहे तिथे. तर मुलांच्या पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि तुम्ही ओव्हरऑल जर आता इथे 700 स्टॉल्स आहेत, तुम्ही 700 स्टॉल्स बघितले तर बालवाङ्मयाचे बरेच स्टॉल्स तुम्हाला दिसतील. तर एक मोठी कॅटेगरी ती आता निर्माण झाली आहे चिल्ड्रन बुक्सची, जी इकडे कॅटर केली जाते आणि मुलं पण प्रतिसाद देत आहेत. खूप मोठी. वा. तर धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही. मी ऍक्च्युली तुम्हाला तिथून इकडे यायला भाग पाडलं, पण हा संवाद महत्वाचा होता. आपल्याला लक्षावधी श्रोत्यांपर्यंत जायचं आहे. बरोबर. त्या निमित्ताने म्हणून तर आता आपण मॅजेस्टिक बुक शी बोललो आणि त्यानंतर आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. अनेक स्टॉल्स आहेत, प्रत्येकाचं काही ना काही वेगळे पण आहे. आणि हे आहे छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा स्टॉल. शिवचरित्र शतकर्ते शिवराय ज्यांच्या लेखणीतून आलेलं आहे, ते शिवकथाकार विजयराव. 2 खंडामधलं आहे. मूळ किंमत त्याची 1850 500 मध्ये येतं लोकांपर्यंत जावं म्हणून. प्रतिसाद कसा आहे?
परिवेश छान आहे, चांगला मिळतो. कारण आता 100-150च्या वरती प्रति केल्या गेल्या तुम्ही सर. वा. आणि ही शिव आवृत्ती जी आपण काढली आहे हा, त्याला त्याचं वेगळेपण काय आहे? वेगळे पण कसं आहे, पहिले जी होती 1800ची कॉपी ही जरा जाड उठण्याची होती आणि याच्यामध्ये थोडं पेपर कॉस्ट आपण कमी केलेली आहे. म्हणजे घराघरात शिवचरित्र आजकाल असायला पाहिजे म्हणून या दृष्टीने आपण केलेलं आहे. बाकी म्हणजे ग्रंथातलं जे कंटेंट आहे त्याला कुठेही हात लागलेला नाहीये, सगळं व्यवस्थितच असेल. आता आपण बाइंडिंग करून सगळ्यांना देतो लेख आणि खंड करून. तेव्हा फक्त 500 प्रत्येकाच्या घरात शिवचरित्र असावं देवघरात. तरुणाईचा प्रतिसाद कसा दिसतोय तुम्हाला? तरुणाईचा म्हणजे आता तुम्ही बघा कॉलेज मधलेच मुलं जास्त आहे वाव. मध्ये, तर मुलांना उत्सुकता आहे. मुलं विचारतात की हिंदीमध्ये आहे का इंग्लिशमध्ये आहे का. प्रतिसाद उत्तम आहे, चांगला आहे तो. छान. आता आपण आहोत व्हीनस ट्रेडर्स यांच्या स्टॉलमध्ये. अतिशय काही वेगळ्या कन्सेप्ट तिथे मला पाहायला मिळाल्या. त्या नेमक्या काय आहेत ते आपण जाणून घेऊया. हेमंत सर नमस्कार. नमस्ते सर. अतिशय वेगळे पण तुमच्या स्टॉलमधले आहेत ते म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट वाईज गिफ्ट आर्टिकल्सही आहेत, पण हे आपली संस्कृती आपली परंपरा ह्याच्या जवळ जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या काय काय आहेत आणि एकदम एक्सक्लुझिव्हिटी काय आहे त्याची? सर हे आपण पाहू शकता, जसं आता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे आपण त्यांचे पेन केलेले आहेत त्यांचे. ते गिफ्टिंग साठी वगैरे किंवा ऍज अ घरात पण तुम्ही ऍज अ हा गिफ्ट सेट ठेवू शकता. त्याचप्रमाणे B.R. आंबेडकरांची पण असलेले पेन्स आपल्याकडे आहेत, सिग्नेचर एडिशन. त्यामध्ये त्यांचा फोटो आणि त्यांची सिग्नेचर आहे. प्रिअम्बल सुद्धा आहे त्याच्यामध्ये. असाच स्तंभ आणि एक जी अशी आहे डायरी, त्याच्यामध्ये डायरी आणि पेनचा सेट असं केलेलं आहे. तर प्रत्येक पेज मध्ये बाबासाहेबांचे कोट आहेत असे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता हे इथं पु ल देशपांडे सिग्नेचर एडिशन आहे. त्यांची सुद्धा डायरी आणि सेट गिफ्टिंग साठी. तर पुलंची पण डायरी आहे आणि पुलंचे प्रत्येक पेज वरती त्यांचे कोट आहेत. ही डेटलेस डायरी आहे. ओ, त्याचप्रमाणे चिंटू, लहान मुलांसाठी चिंटू हा पेन आपण चारुहास पंडित सरांसोबत लॉन्च केलेला आहे. तर मुलांचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी फाउंटन पेन मध्ये आपण हा चिंटू केलेला आहे. वाव, तर मुलांना माहितीच नाही की चिंटू कोण आहे, तर असं हे फाउंटन पेन. सुंदर. आणि किती किंमत आहे त्याची? हे 199 ला, फक्त 199 ला. तुम्ही पाहू शकता हे आपले एक नाइटिंगेल कंपनीची भगवद्गीता आहे. श्रीनिवास फाईन आर्ट, शिवकाशी मध्ये प्रोडक्शन झालं. हे तुम्ही जे पाहताय डायमंड हे आहेत सोरोस्की क्रिस्टल्स आहेत. बर. मॅग्नेटिक बॉक्स आहे, अलॉंग विथ स्टँड आहे. हा हे सोरोस्की क्रिस्टल्स आहेत. वर्ल्डचा बेस्ट कार्डबोर्ड वापरलेला आहे, याला इटालियन पेपर वापरलेला आहे. आणि याच्यावरती जे प्रिंट केलेली आहे ती जॅपनीज व्हेजिटेबल इंक आहे. म्हणजे 200 वर्ष हा असाच प्रिझर्व राहू शकतो. कालांतराने काही पेपर येलो होतात, पण ह्या ऍक्टिव्हिटीज मुळे ही असेच व्हाईटनेस असेच राहील. तर ही हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश मध्ये केलेली आहे. अच्छा. तुम्ही पेंटिंग्स बघू शकता, याच्यामध्ये सुंदर अशा पेंटिंग्स केलेल्या. 18 अध्याय आहे पूर्ण त्याच्यामध्ये. आणि याची कॉस्ट आहे ही 38,750. आम्ही पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर फ्री ऑफ कॉस्ट आम्ही त्याला डिलिव्हरी करता येईल. हो, म्हणजे हा बॉक्स सहित आहे. हा बॉक्स आहे सर हा. आणि अशीच एक आपण मागच्याच वर्षी ही लॉन्च केलेली द वाल्मिकी संपूर्ण रामायण. ही 45 किलोचा पूर्ण सेट आहे. हो, त्याच्यामध्ये सेम कन्सेप्ट आहे. 7 खंड आहेत, तुम्ही पाहू शकता इथे. ह्या ड्रॉवर आहेत हे 2 खंडचं एक पुस्तक झालं. हे 3 खंड, आरण्य खंड, किशिकिंदा खंड, सुंदर खंड. प्रत्येक ह्याला त्यांनी असं एक छानसं बुकमार्क दिलेलं आहे. हे खाली पाहू शकता, हे याचं एक बुकमार्क. हे आम्ही सुद्धा कुठेही पॅन इंडिया मध्ये पाठवू शकतो. याची पण तुम्ही पेंटिंग्स पाहू शकता. आणि याचे वैशिष्ट्य काय कागदाचं? हा इटालियन पेपर आहे सर. हा सगळ्यात जगातला म्हणजे चांगला सुंदर पेपर असं यूज केलेला आहे. सी द पिक्चर.
एकदम एक्सक्लुझिव्ह पेंटिंग्स आहेत सर. आणि हे संस्कृत मध्ये पण आहे, म्हणजे याच्यामध्ये हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत मध्ये. हा पूर्ण सेट आहे का? सेट, हा पूर्ण एंटायर सेट आहे सर. हा 1,65,000 चा सेट आहे. ही MRP तुम्ही दाखवू शकता. हे वेगळं आहे. ऍडजस्टेबल स्टँड आहे हा. 360 डिग्रीज रोटेट होतो, तुम्ही हे करू शकता. पुढच्या महिन्यात आपलं एक पेनचं एक्सक्लुझिव्ह एक्झिबिशन आहे सिद्धी गार्डनला, तर तिथेही तुम्ही अवश्य भेट द्या. बिलकुल. आपण पेन वरती स्वतंत्र भेटूया. येस सर, मोस्ट वेलकम सर. कारण तो फार आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या संदर्भात आपण छान मनमुराद गप्पा मारूया त्यावेळी. येस सर. आणि तुम्हाला पेन मधल्या सगळ्या व्हरायटीज आम्हाला दाखवता येतील त्यावेळी आणि आपण त्याचा आनंद नक्की घेऊया. येस सर, धन्यवाद. ते पोहोचूया. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण आहोत अमर चित्रकथा या स्टॉलला मी आता आलेलो आहे आणि माझ्या सोबत आहेत गणेश गुरव, जे इथले व्यवस्थापक आहेत अमर चित्रकथाचे. गणेशजी नमस्कार. नमस्कार सर. कसा प्रतिसाद आहे, काय वाटतं तुम्हाला पुणे बुक फेस्टिवल मध्ये? पुणे बुक फेअरचा प्रतिसाद खूप चांगला आहे, अजूनपर्यंत खूप चांगला आहे. आणि एक चांगली गोष्ट आहे म्हणजे असेच इव्हेंट पुण्यामध्ये होत राहावे, असेच इव्हेंट पुण्यामध्ये होत राहावे असं माझं तरी म्हणणं आहे. म्हणजे पुस्तकप्रेमी बघितले पुण्यामध्ये खूप आहेत. म्हणजे इव्हन आपल्या 26,000 सारखा मोठा सेट परचेस करण्याची कॅपॅसिटी आपल्या पुण्यामध्ये आहे. आपण वर्ल्ड बुक फेअरला भेटलो होतो, त्यानंतर आज आपण भेटतो. राईट. तिथला प्रतिसाद आणि इथला प्रतिसाद, त्या दोघांमध्ये जर कम्पेअर करेन तर पुणा बेस्ट आहे. अच्छा, पुणा बेस्ट आहे. पुण्यामध्ये मला जो रिस्पॉन्स आला हा सॅटर्डे संडेला जास्त येतो. नॉर्मल वर्किंग डेज मध्ये आहे, पण अप टू मार्क आहे पुण्यात ऍज अ कम्पॅरेटिव्हली. मुलांना काय आवडतं जास्त? असं मुलांना तुमच्याकडे इतकी व्हरायटी आहे आता आणि लिगसी आहे खरं तर अमर चित्रकथा म्हणजे. मुलांना काय आवडतं जास्त? मुलांना जास्त म्हणजे आता मी खास पुण्यांचं सांगेन तर पुण्यामध्ये मुलांना शिवाजी खूप आवडतात, बाजीराव आवडतात. इव्हन आपले टिंकलचं जे कलेक्शन आहे सुपांडी, शिकारी, शंभू, हे मुलांना खूप आवडतात. वा. आणि असा एखादा अनुभव मुलं येऊन वाचत बसले आहेत किंवा खूप सारे, म्हणजे मी पालकांना आग्रह करतायत, मी झेडपीचे स्कूलच्या मुलांना पाहिलं, ते लिटरली येऊन बसले तिथे आणि आपण त्यांना बुक सांगतो हे वाचा म्हणून, कंटिन्यू बसायला चेअर प्रोव्हाइड केली, सगळं काय प्रोव्हाइड केलं आणि खूप चांगला अनुभव आहे पुन्हा एक्झिबिशनचा. मी फर्स्ट टाइम आलोय पुण्याला, मी लास्ट इयरला नव्हतो. आपण पार्टिसिपेट केला होता पण लास्ट इयरला मी नव्हतो, पण या वर्षी मी फर्स्ट टाइम आलो आणि चांगला रिस्पॉन्स आहे. वाव. स्पेशल बुक्स फॉर टीनेजर्स अँड पेरेंट्स. अच्छा, चॉईसेस वर बुक आहे. टीनेजर्स गाईड टू चॉईसेस. ओके, हे कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर आहे, डॉक्टर कीर्तीबाई. अच्छा, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. ओके. आणि तुमचं काय मेनली पेरेंटिंग वरतीच पुस्तक आहेत का ओव्हरऑल? वगैरे पण आहेत. इंग्लिश आहेत मेनली. ओके. हाऊ इज द रिस्पॉन्स? व्हेरी नाईस. अच्छा. आणि मुलांचा, तरुणांचा प्रतिसाद? खूप छान. सगळ्यांचा, सगळे वयाचे लोकांचा. त्यातल्या त्यात सगळ्यात कुठलं पुस्तक चालतंय तुमच्या स्टॉलवरती? आताची हेच बेस्ट सेलर आहे. ओ, येस, थँक्यू. आता आपण आलेलो आहोत रोहन प्रकाशनच्या दालनामध्ये आणि समोर आहेत साक्षात रोहन चंपानेरकर. रोहनजी नमस्कार. नमस्कार. चला आपल्या स्टॉलची एक व्हिजिट करूया. आमच्याकडे सगळ्याच प्रकारची पुस्तकं आहेत. कथा, कादंबरी, चरित्र, राजकीय, सामाजिक, उपयुक्त पुस्तकं, माहितीपर पुस्तकं, क्राईम स्टोरीज. आपण बरेच वेगवेगळे प्रयोग करत असतो. आपण पुस्तकांचे व्हिडिओज करत असतो. गपशप दिलसे म्हणून आपण एक कार्यक्रम करतो आहोत. तर त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण लेखकांची मनमोकळ्या गप्पा मारतो आहेत. 9 दिवसात जवळपास आम्ही 25 कार्यक्रम आयोजले आहेत आणि होत आहेत. एकूण छान प्रतिसाद आहे. साधारण प्रतिसाद चांगला आहे असं म्हटलं जातं, पण
साहित्य संमेलनामध्ये आपला जो प्रदर्शन असतं तेव्हाचा प्रतिसाद आणि त्या तुलनेत आता पुणे बुक फेस्टिवल किंवा पुणे पुस्तक महोत्सव नावाने जी बरोबर ऍक्टिव्हिटी होते आहे मागच्या 2 वर्षापासून त्याला मिळणारा प्रतिसाद तुम्हाला काय वाटतं? नाही, कसं आहे माहितीये का की पुणे बुक फेस्टिवल हे 9 दिवसाचं आहे, साहित्य संमेलन हे 3 दिवसाचं असतं. साहित्य संमेलन अनेक गावा म्हणजे शहरांमध्ये होतं आणि किंवा गावात म्हणजे उपनगरांमध्ये होतं, तर तो रिस्पॉन्स वेगवेगळा असतो. बरोबर. इथे पुण्यात होणं म्हणजे जेव्हा कधी साहित्य संमेलन पुण्यात झालं तेव्हा उत्तमच रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर तो आता आपल्याला इकडे 9 दिवस मिळतोय सलग. शिवाय कार्यक्रमाची प्रचंड एक वातावरण निर्मिती केलेली आहे, त्यामुळे ते आहे. आणि खूप म्हणजे विक्री किती होते ह्याच्यापेक्षा एवढी लोक येत आहेत, तरुण येत आहेत, म्हातारे येत आहेत, तरुणांचा उत्तम आहे प्रतिसाद, उत्तम प्रतिसाद आहे. आणि साधारण कुठल्या पुस्तकांना सर्वाधिक डिमांड आहे ओव्हरऑल? आता आमच्याकडे जॉनर वाईज जर बघायला गेलं तर ओके, आणि पर्टिक्युलर एखादं पुस्तक म्हणून जॉनर वाईज म्हणाल तर माझ्याकडे कथा कादंबऱ्या उत्तम जात आहेत. त्याच जोडीला काही अशी वेगळी पुस्तकं असतील तर ती जात आहेत. कथा कादंबऱ्यांमध्ये स्पाय स्टोरीज नावाचं आमचं पुस्तक सर्वाधिक गाजत आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छितो स्पाय स्टोरीज, तो संच सुद्धा. सो हे आत्ता नवीन आलेलं पुस्तक आहे आणि हे सध्या खूप गाजत आहे. तसंच ह्याचा अगोदर हा संच आला होता. सो हे अगदी वास्तववादी ह्या कथा आहेत अमरभूषण यांच्या, तर हे खूपच जात आहे. तसंच कथा कादंबऱ्यांमध्ये रूह खूप छान जात आहे. आम्ही अनेक पुस्तकांवर विशेष सवलती लावलेल्या आहेत. त्याच जोडीला जसं वाचक अधिक खरेदी करतील, अधिक पुस्तकं निवडतील, तितकं त्यांना जास्ती सवलत मिळते आहे. त्याच्यानंतर फायनान्सवरची जी पुस्तकं आहेत अनिल लांबांची, ती खूप छान जात आहेत. हे त्यातलं नवीन आलेलं पुस्तक. समीर गायकवाडांचं गोहर नवीन आलं आणि त्यांच्या रेड लाईट डायरीज, खुलूस आणि आता गोहर हे दोन्ही पुस्तकं बेस्टसेलर आहेत इथे. सांगायला खूप आनंद होतो पण आणि एका बाजूला दुःखही की मन समजावून ह्या कादंबरीला म्हणजे ही मागचे 1 वर्ष खूप गाजती, ह्याला अनेक पुरस्कार मिळाले, 6 पुरस्कार मिळाले आजवर. इकडे ह्या आत्ता आपण स्टॉलवर बघाल तर ह्या पुस्तकाच्या शेवटच्या 3 प्रती शिल्लक आहेत आणि आता ते छपाईला मला अर्जंटली टाकलं पाहिजे. अनपेक्षित किंवा अपेक्षेपेक्षा जास्ती मी म्हणेन आल्यामुळे आमची गणितं थोडी चुकली आणि आवृत्ती संपली. झाकीर हुसेनांचं चरित्र केवळ म्हणजे आत्मचरित्रच म्हणूयात, जे आमच्याकडेच आहे फक्त, आणि त्याला खूप म्हणजे रिस्पॉन्स आहे. कारण खूप दुःखद आहे पण लोक त्यांची आठवण म्हणून आता पुस्तक घेत आहेत अधिकाधिक. नारायण धारपांची पुस्तकं खूप जात आहेत. त्यांचे आमचे 3 संच आहेत इथे, ही खूप जात आहेत. आमचं एक जरा वेगळं पुस्तक आहे द एलओसी, हे खूप गेलं इकडे. म्हणजे हॅपीमन जेकब हे भारतातले एकमेव सामान्य नागरिक की ज्यांनी एलओसी दोन्ही ठिकाणून म्हणजे पाकिस्तान साईडने सुद्धा आणि भारताच्या साईडने ते फिरू शकले. तर त्यांचा अभ्यास आहे की क्रॉस बॉर्डर शेलिंग का होतं सगळे करार असून सुद्धा. तर खूप सुंदर विश्लेषण आहे ह्या विषयावरचं. असा घडला भारत, सहस्त्रक ही आमची पुस्तकं अजरामर पुस्तकं आहेत आणि ती आता इथे प्रचंड प्रमाणात लोक घेत आहेत. ऋषिकेश गुप्ते यांची पुस्तकं खूप छान जात आहेत संग्रहिका स्वरूपाची. ओव्हरऑल जर पाहिला तर रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे, उत्तम आहे, अपेक्षित आहे किंवा अनपेक्षित आहे. तर इथेच असताना रोहन प्रकाश यांच्या जवळच असताना माझी भेट झाली युवा लेखक साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे प्रणव सखदेव. प्रणव नमस्कार. नमस्कार. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना ओव्हरऑल या संमेलनाबद्दल म्हणजे पुस्तकांचं संमेलन एक प्रकारे ह्या पुस्तक प्रदर्शनाविषयी किंवा या महोत्सवाविषयी त्यांना काय वाटतंय, त्यांचे इम्प्रेशन्स काय आहेत. नमस्कार.
मला असं वाटतं म्हणजे आता मी जवळपास इथे सगळे दिवस काही तास तरी इकडे घालवतोय, लेखक म्हणून, संपादक म्हणून वाचकांशी बोलतोय. तर मला असं वाटतं की या महोत्सवामुळे मराठी वाचन संस्कृतीला खूप मोठी बूस्ट म्हणून मिळालेली आहे. इकडचे कार्यक्रम जे होत आहेत ते सुद्धा आजच्या तरुणाईला खूप रिलेट होणारे आहेत आणि त्याचबरोबर जे थोडे वयस्कर आहेत त्यांना सुद्धा सामील करून घेणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारची गर्दी येते, म्हणजे लहान मुलांपासून म्हणजे शाळेतल्या मुलांपासून कॉलेजमधल्या मुलांपर्यंत तसंच सिनियर वाचकांपर्यंत सगळेजण अगदी आवर्जून भेट देत आहेत. पुस्तकांना खूप चांगली मागणी आहे, लोक बघतायत, संवाद साधतायत आणि लेखक म्हणून मी म्हणेन की वाचकांशी डायरेक्ट भेटता येत आहे. हे या काय म्हणूया या महोत्सवाचं मला तरी सगळ्यात मोठं फलित आहे असं मला वाटतं. वाचकांशी संवाद साधता येतो असं जेव्हा तुम्ही म्हणता, त्याचवेळी अशा काही गोष्टींमधनं, ॲक्टिव्हिटीजमधनं, महोत्सवातनं किंवा ह्या भेटीगाठींमधनं लेखकांना विषय देखील सुचतात का नवीन? 100% सुचतात. एकतर माणसं भेटतात, कारण जेव्हा म्हणजे मी स्वतः फिक्शन लेखक असल्यामुळे फिक्शनमध्ये माणसांचं जग आपण उभं करत असतो, वेगवेगळे स्वभाव आपण त्यात पकडत असतो, त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट, वाचकांचं आपल्या लेखनाबद्दलचं काय मत आहे, ते त्याच्याकडे कसं बघतात, त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे सुद्धा समजतात. त्याचा फायदा कुठेतरी आजच्या लिखाणात नाही मला झाला तरी पुढच्या लिखाणात होत असतो, की वाचकांनी या आपल्या लिखाणाकडे असं असं बघितलं होतं, तर आपण पुढचं लिखाण करताना हा अँगल दिला तर कदाचित वाचकांना तो जास्त आवडू शकतो. म्हणजे मी वाचकांना नाही असं त्याला म्हणणार नाही, पण त्यांचं काय मत आहे हे आपल्याला जाणून आणि डायरेक्ट घेता येतं. म्हणजे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की मी रोहनच्याच स्टॉलवर होतो आणि एक मुलगी आली आणि तिने मला सांगितलं हे पुस्तक मला हवं, आणि ते काळेगडे श्लोक माझंच पुस्तक होतं. तर ती म्हणाली, मी म्हटलं की हे इकडे आहे. तिने ते हातात घेतलं आणि म्हटलं मीच लिहिलं हे पुस्तक. तर तिने काही सांगताय, म्हटलं तुम्ही आतमध्ये फोटो बघा. फोटो बघितल्यावर एकदम अरे खरंच. आणि ते अगदी तरुण कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती. मग आम्ही काय सगळा संवाद साधला, तिला ते पुस्तक खूप आवडलं होतं आणि कोणीतरी मित्राने रेकमेंड केलं होतं. तर अशा प्रतिक्रिया खूप मिळतात. त्यामुळेच मी या वेळेला लेखक म्हणून, संपादक म्हणून काही एक वेळ घालवायचा थोडा दिवसभर, जेणेकरून असे फीडबॅक्स मिळतील आणि पुढे त्याचा फायदा होईल. धन्यवाद प्रणव. धन्यवाद. श्रोत्यांना सांगायला आवडेल की स्टोरी टेल वरती प्रणवची गोष्ट आहे, मी जरूर वाचा. ऐका, तुम्ही वाचा देखील. येस, धन्यवाद. साहित्याला कसा प्रतिसाद आहे काय याच्याविषयी शैलेश नांदुरकर आपल्यासोबत आहे. शैलेशजी नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय पुणे पुस्तक महोत्सव? पुणे पुस्तक महोत्सवातलं हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी माझ्या अंदाजे 200 ते 225 स्टॉल्स होते आणि यावर्षी 650-700 स्टॉल्स आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे ग्रंथ प्रदर्शन हा महोत्सव असून दिल्ली आणि अनेक महाराष्ट्राच्या बाहेरची राज्य सुद्धा यावर्षी सहभागी झाली आहेत. त्यामुळं इतर भाषांमधली सुद्धा पुस्तकं या महोत्सवात लोकांना पाहायला मिळत आहेत. उर्दू असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल. तर महोत्सवाचं हे काय हा एकूण वाढता प्रतिसाद वाचकांच्यामुळे आयोजकांनाही जो एक उत्साह येतोय, हुरूप येतो. तर कुठली पुस्तकं मुख्यत्वे जॉनर वाईज म्हणून कुठली पुस्तकं जास्त? जॉनर वाईज खरंच खूप आश्चर्य आहे. म्हणजे वाचकांच्या समोर एक काळ असा होता की वाचक आपल्याकडे यायचा, आता एक काळ असा आहे की आपण वाचकांकडे जायचं. तर पुन्हा या महोत्सवाच्या माध्यमातून वाचक आपल्याकडे येतोय हे आपल्याकडे चित्र पाहायला मिळतं. त्यामुळं त्यांच्या पसंतीला उतरतंय काय काय हे इथं या 9 दिवसात पाहायला मिळतं आपल्याला. पण विशेष करून चरित्र असतात किंवा इन्स्पिरेशनल स्टोरीज असतात, सेल्फ हेल्पची पुस्तकं असतात. आमचा एक हिरण्यगर्भ म्हणून ज्याच्या 17,000 प्रतींची आवृत्ती झाली आतापर्यंत. स्वामी समर्थांचा 730 वर्षांचा प्रवास त्याच्यात बंदिस्त आहे आणि तो प्रवास त्या पुस्तकातून लोक वाचतात. 17,000 प्रतींची त्याची विक्री झाली आहे. तर त्या पुस्तकाला खूप चांगली मागणी आहे. वैभव जोशींची आहेत कविता संग्रह, संदीप खरेंचे आहेत, मधुरा वेलांडकरचं मधुराव पुस्तक ललित लेखांचं पुस्तक आहे. अशी अनेक आहेत. म्हणजे खूप नावं घेऊ तेवढी कमी आहेत. प्रतिसाद कसा आहे कुठला? तरुणांचं तर कमाल. म्हणजे जे मी पहिल्याच दिवशी इथं एक रील पोस्ट केलं होतं
ज्यावेळेस ग्रंथ प्रदर्शन सुरू झालं त्यावेळेस की कोण म्हणतं तरुणही वाचत नाही आणि नुसतं वाचत नाही विकत घेऊन वाचतात, असे एक मी रील पण पोस्ट केलं होतं. तर ती एक मजा आहे. म्हणजे आपल्याला इथे खरं कळतं की खरा वाचक कोण की उद्याचा वाचक कोण असेल वगैरे या प्रश्नांची इथं उत्तर सगळ्याची मिळू शकतात, असा हा ग्रंथ महोत्सव आहे. आणि विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांची साठी यांनी एक भरपूर व्यवस्था केली आहे. त्यामुळं प्रत्येक शाळेतले इथे विद्यार्थी येतात, रोज 500 हजारोने विद्यार्थी येतात, सर्व धर्मातले विद्यार्थी येतात आणि ते उत्साह आनंद बघून त्यांनाही बरं वाटतं आणि आम्हालाही बरं वाटतं. तर हा प्रवास असा होतोय इथे. थँक्यू. आपल्याला जे वाटतं की तरुण मुलं वाचतायत का नाही वाचत, वाचन कमी होतंय का, पुस्तक लोक खरेदी करतायत का नाही, चिंता खरोखर आता करण्याची गरज नाही, असं एक आश्वासक चित्र इथं आज मला दिसलं. आणि तेच सांगण्यासाठी तुमचा प्रत्यक्ष संवाद सर्वांची घडवण्यासाठी इथे आलो आणि आपला हा आजचा पॉडकास्ट अशा पद्धतीने ऑन फील्ड झालेला आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला जरूर कळवा. आणि सर्वांना पुन्हा एकदा, ज्यांनी आलेले नाही आहेत, ज्यांना शक्य आहे अशा प्रत्येकाने या पुणे बुक फेस्टिवलला जरूर यावं अशी विनंती करतो. हा पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, हा चॅनल शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही विनंती. धन्यवाद.